साहेबांना देऊन टाका फोटो तुझी लायकी नव्हती या ठिकाणी खासदारकीपर्यंत जाण्याची सुद्धा या साऱ्या चिमण्या माझ्या बापाची या ठिकाणी होती। त्या संविधानामुळे तो त्या ठिकाणी खासदार झाला आणि गृहमंत्री झाला। अमित शहा असेल किंवा या भारत देशातील कोणी असेल जे बाबासाहेबांबद्दल अशी अपशब्द गणना ओकत असतील त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आणि परभणी येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे। सोमनाथ सुरूशी जरी आपल्या समाजाचा नसला पण ती वडार समाजाची जरी असेल परंतु आपण आपल्या भावना व्यक्त केल्या किती जागरूक आहात हे मला सांगायचं आहे। परंतु जे संघर्ष वाढवतात समाजामध्ये जातीपातीमध्ये भेदभाव निर्माण करतात आणि आपली पोळी भाजून घेतात अशा लोकांचा निषेध करणं तितकंच महत्वाचं आहे। आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो केंद्रामध्ये गृहमंत्री असणारा जो बाबासाहेबांच्या बद्दल अशी भरळ ओळखतो त्याला निलंबित करावं। त्याचा राजीनामा घेण्यापेक्षा शासनाने त्याला निलंबित करावं याची शिक्षा व्हावी। आणि त्यापेक्षा ज्याने या महाराष्ट्र राज्याच्या भूमीमध्ये हे सगळं संकट पाहत असताना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा जातीवादी माणूस नाही। आणि म्हणून याने सगळ्या संघटना मोडीत काढलेल्या आहेत आणि तो त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो। त्याचा देखील मी निषेध करतो। बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संस्थेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या नराधमांचा निषेध करतो। थांबतो। 87 न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजच्या मोर्चाबद्दल काय सांगा? आज मी सर्वप्रथम माझं नाव सांगते, मायाताई निर्भवणे, महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीची एक पदाधिकारी आहे आणि चांदवड स्वाभिमानी महामंडळाची अध्यक्ष आहे। मी परभणीच्या प्रकरणाच्या जाहीर निषेध करते। आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच्या निषेधार्थ माझा बंधू ॲडव्होकेट सुप्रीम कोर्टाचा भदारिया यांनी अमित शहाच्या विरुद्ध एफआयआर दर्ज केलेली आहे। आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। आम्ही एल्गार करत राहू। वेळ आली तर आम्ही आमच्या मानेवर तलवार आली तरी मागे होणार नाही। आम्हाला उपोषण करू। जय भारत। आजच्या मोर्चा संदर्भात काय सांगाल ताई? जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय। आजच्या मोर्चा संदर्भात एवढंच सांगेल की अमित शहाने जे वक्तव्य केले आहे ते वक्तव्य खूप चुकीचे आहे। देवदेव केल्याने जर स्वर्ग दिसत असता तर बाबासाहेबांनी खालीच स्वर्ग बनवला नसता। आणि माझ्या बाबासाहेबांनी जे आपल्याला 2 घास खायला लावले आज देव का नाही देते आपल्या गोरगरिबांना खायला? आणि स्वर्ग हा कोणी बघितला पण त्याला आम्ही खाली जमिनीवरच नरक भोगायला लावू हे आम्ही सांगतो। धन्यवाद ताई। काय सांगाल ताई? बोला। बाबासाहेबांचा अपमान करण्यात आला त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे। आणि सोमनाथ यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची काहीतरी त्यांना शाबासकी मिळाली पाहिजे। आणि त्यांनी पोलीस प्रशासनाने सावध राहावं। सावध नाही राहिले तर भीम जयंता मागं हटणार नाही। आणि अमित शहाने जे वक्तव्य केलं बाबासाहेबांचा जो अपमान केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। जय भीम।